आजचा ब्लॉग खूप अचानक झालाय, म्हणजे मला तर माहिती होतं आपल्याला जायचं करून. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आपण चाललोय पुण्याला. आपल्या आशिष भावांनी बोलवलंय आपल्याला वाजवायला, त्याचं काम आहे हल्दीचं. आणि त्या ग्रुपचं नाव आहे पुणे बीट्स. आणि आज मेन मान्यवर त्याला झोपेतून मी उठवलाय, अमन ब्रो. कशा आहेत सर्व, मी तुमचा लाडका मयूर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग खूप अचानक झालाय, म्हणजे मला तर माहिती होतं आपल्याला जायचं करून. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आपण चाललोय पुण्याला. आपल्या आशिष भावांनी बोलवलंय आपल्याला वाजवायला, त्याचं काम आहे हल्दीचं. आणि त्या ग्रुपचं नाव आहे पुणे बीट्स. आणि आज मेन मान्यवर त्याला झोपेतून मी उठवलाय, अमन ब्रो. कारण की म्हणजे मी फर्स्ट टाइम, म्हणजे असं नाही मी ट्रेननी त्याकडे चाललोय फर्स्ट टाइम वाजवायला, तर मला एवढं काय माहिती नाही कसं जायचं आणि कसं नाही. तर मी बोललो की सोबत आपल्या अमन भाऊला घेऊन जातो, कारण की तो माझ्या परत 2-3 खूप वेळा शो वाजून झालाय त्याच्याकडे. आता निघतो आम्ही लोक, आता ट्रेन बघू. आता आम्ही लोक आहे प्रॉपर आता दादर मध्ये. तर चला बघू पुढचा विषय कसा काय होते तर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. फायनली भाऊला निघालोय. आता आम्ही लोक आहे प्रॉपर दादरच्या ब्रिजवर. आपल्या बरोबर अमन ब्रो आहे आपला सोबतीला. आता ट्रेन भाऊ किती नंबरवर आहे? 10 नंबर प्लॅटफॉर्मवर आपली ट्रेन येणार आहे. तर जाऊ. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, आपल्याकडे ड्रम आणि एक आपला यू आहे रोटोचा वरचा स्टँड. आता बघू कसा काय विषय होतो, तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर जाऊ आता फटफट. पुढचा विषय काय तो आपल्याला बघू आता. चला चला चला. अनाउन्समेंट पण झाले, अनाउन्समेंट झालेली असते आणि आम्ही पण निघालो असतो. चला. 1 eternity later. भाई अर्धा तास झाला काय ट्रेन आमची काही येत नाही. 5 मिनिटं अगो दाखवत होती की भाई 2 मिनिटात निघते. कसले अजून निघत नाही. अर्धा पाऊण तास झाला थांबलोय. पब्लिक पण वेटिंगला आहे. अमन ब्रो वैतागला आमचा बिचारा थांबून. बरं झालं मी त्याला घेतलं, कारण की आपल्याला माहिती नव्हतं, नाही तर मी तर पागलच झालो असतो. शपथ पागल झालो असतो इकडे थांबलो असतो तर एकटा. आता बघू अजून काही ट्रेन निघाली नाही. उलट चला तुम्हाला काहीतरी अपडेट देऊन टाकतो काय विषयाने काय नाही. तर तुम्ही पण सोबतच चला आता पुण्याला, एवढंच बोलेल. तर बघू आता कसा काय विषय होतो ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आणि खरं सांगू तर एवढी बेकार झोप आली ना, एवढी बेकार झोप डोळ्यावर. तर आता बघू ट्रेन मध्ये. जर मला काय वाटत, मी आता आम्हाला विचारलं जागा भेटते की नाही बसायला, बोललो झोपायला नाही बसायला. तर तेव्हा मुश्किल आहे. तर बघू आता जर जागा भेटली तर डायरेक्ट coma.com होईल, नाही भेटली तर मग आता जरा बघू. A few moments later. फायनली वेट करून आमच्या भेटीला प्रदान झालेली असते. ट्रेन आलेली असते. अर्धा तास ट्रेन लेट आहे. मायला बसून पायाला मुंग्या आल्या यार. या आता लवकर. अमन ब्रो वैतागला, मी तर बेकार वैतागलो भाऊ. एकटा असतो तर खरंच पागल झालो असतो मी. पागल म्हणजे झोपलो असतो इकडे समोर. पुणे आला असता. एवढी बेकार झोप आहे काय सांगू तुम्हाला. रात्रभर झोपलं पण थोडीच झोप झाली पूर्ण. बघू आता जनरल डब्बा कुठे आणि लगेच पडायला आपल्याला. त्याला आतमध्ये बसल्यावरच भेटू आपण. चला फायनली निघालोय. बघू शकते डायरेक्ट. आता बघू त्याचा शूट करायला भेटेल त्याचा शूट करेल. फायनली आपण पोचलोय पुण्याला. अमन ब्रो आहे पुढे चालतोय. आणि आपला आशिष भाऊ पण आला आपल्याला घ्यायला बाहेर. आम्ही जाणार होतो पाठून, पण तिथं ब्रिज खूप लांब आहे. डायरेक्ट
आपण तर तुम्हाला माहिती आहे भाई बँजॉल येतो. शॉर्टकट जिंदगी आहे. पोचू फटफट. आणि इथं खरं सांगू ना, पुण्याला आलोय तर असं वाटतंय की आपला सुरतला आलोय. सुरत दौऱ्याला आलोय. आणि आता खतरों के खिलाडी आम्ही करत बनत चाललोय. आमन ब्रो पण आहे आपल्यासोबत. ट्रेन पुढे जाईल का माहिती नाही. काय बोलतो भाई. नमस्कार शेठ. आज पुण्यामध्ये नक्कीच आज बोललो ना भाऊ आलाय घ्यायला. जाऊ आता. प्रवास कसा काय होतो तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. चला आता पहिला इथून बाहेर पडू. भाई आलोय जरा फ्रेश बीट झालो. म्हणजे अजून फ्रेश नाही झालो, फक्त चहा नाश्ता केलाय, खाल्लं बिल्लं. आमन ब्रो आपला ड्रम बनवत बसलाय. कपडे बिपडे काढून ठेवले. आता चाललो मी फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन घेतो मग भेटू आपण. चला फायनली वॉलो निघालोय. फ्रेश बीट झालं तुम्हाला जसं बोललेलो. विकी ब्रो सोबतच फर्स्ट टाइम भेटला भावाला. आता बघू काय विषय आपल्या ब्लॉगमध्ये पुढे बघता येईल. बघू आता आमन पण येतोय बाहेर तर जाऊ. आणि इथं एक सांगायचं राहिलं, मुंबईपेक्षा पुण्याला थंडी खूप बेकार आहे. खूप म्हणजे नेक्स्ट लेवल लागते. आताशी काहीतरी 1 मिनिट 7:30 झालेत पण थंडी बेकार आहे इकडे. चला आता बघू पुढचा विषय कसा होईल. काय ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला दाखवत भेटेल ते आता बघू. चला फायनली झालोय. फ्रेश बीश होऊन झालं आपलं. बाहेर आलो. आता सामान पण बाहेर आणून ठेवलं. आता टेम्पोची वाट बघतोय. निघालोय. आणि एक सांगायचं राहिलं भाई, मुंबईपेक्षा इथं थंडी खूप बेकार आहे. आता ही 7:30 झालेत पण आतापासून जी बेकार थंडी वाजते. आमन ब्रो पण रेडी हुडी बिडी घालून. मी पण बाबा हुडी घालून रेडी झालोय. बघू आता पुढचा विषय काय होईल ते आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. पूर्ण ब्लॉग नक्कीच बघा, एवढंच बोलेल. आता जाऊ, सामान लोड करू आणि पोचू आपल्या लोकेशनवर. चला निघालो आता. गाडीवर आपला दीपक भाऊ आहे. दीपक ना विकी सॉरी आपला विकी भाऊ आहे. आपल्याच गावचा आहे. दापोली. आणि ओलावर चाललोय. आपली स्कूटीवाली ओला आहे. सवारी चेंज झाले. आता विकी भावानी की आहे आमन ट्रान्सफर झालाय. आमनची बदली झाली गाडीवर. आशिष ब्रो आहेत सर्व गडबडीत आहेत. चला आता डायरेक्ट लोकेशनवर पोहोचू फटफट आपण. टी-शर्ट काय बोलायला आज फुल मजा आहे. वन साइड मजा. ठीक आहे चालेल. बघू आज ब्लॉग मध्ये बघायला भेटेल काय मजा आणि काय सजा असेल ती. चला पोहोचलेलो लोकेशनवर. पण आम्ही बॅक साईडला होतो. तर आता आम्ही लोक परत चाललोय मेन गेटला. जिथून प्रॉपर मंडप आहे ना तिथून आम्ही मंडपाच्या बॅक साईडला होतो. तर आता चाललोय पुढे. आपली पोरं पण पोचलेत. चला जाऊ. कुठे आहे इथं मंडपच दिसत नाही. तिकडे अरे जायचं कसं विशेष हाड आहे. बघू आता जाऊ. आता पोरं पोचलेत आपली. जाऊ आता मेन गेटला पोचू. फायनली करून घेतलंय. माझा मी टॉप लावून घेतलाय. बघा इकडे बाकीचे चालू आहे. पुणे इथं पण सेटअप लावून घेतलाय. चालूच आहे काम. आता बघू थोड्याच वेळात आपण वाजवणं चालू करून तर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. चला
फायनली शो संपलेला असतो, सर्व दमलेले असतात. आपले कीबोर्डिस्ट वन साइड वाजवतात, वन साइड. ए बाय पुणे बीट्स, पुणे बीट्स हात वरती, हात वरती जरा. पुणे बीट्स वाले, पुणे बीट्स वाले हात वरती. शो संपलेला आहे आणि पॅकअप करतोय. पॅकअप करून घेऊ, मग भेटू आता पुढचा विषय काय होतोय तो आपण. फायनली तुम्ही बघितलंय सामान पॅक करून आम्ही सर्व निघालोय. आपले शेट कुठली कुठली थार की फॉर्च्युनर सामान घेऊन. आणि आपले कीबोर्डिस्ट जरा जवळ यावं. वन साइड कीबोर्ड वाजवतात बाय आणि गाण्याचं कलेक्शन कडक. नेक्स्ट टाइम आपण नक्की परत भेटू थोडंफार. अरे नक्की नक्की. नेहमीप्रमाणे आपला विकेशन आपल्या बरोबरच. चला आणि थंडीने आता काय सांगू तुम्हाला नाही सांगू शकत. असे काहीतरी विषय झाले. चला चला आता एक काम करतो. आजचा ब्लॉग आपला एवढाच होता, एवढंच बोललो. बघू आता जर तिकडे गेलो काहीतरी शूट करेल मी. तर चला आता भेटू आपण आपल्या एरियात गेल्यावर. म्हणजे एरियात म्हणजे कुठे रे भाऊ? प्रॉपर पुण्यामध्ये. पुणे स्टेशनला जाऊ आपण, भेटू. चला बघा वर्ल्ड कप वर्ल्ड कप घेऊन चालले, वर्ल्ड कप घेऊन चालले. आता वर्ल्ड कप घेऊन घरी चाललोय आपण. कालची स्पीड माहितीये का? 20ची आहे बघा, 20, 26, 27 ची स्पीड आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.